नमस्कार. स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण कंटोल्यांची भाजी बघणार आहोत. चला तर मग हे सर्व कंटोले आपण साफ करून घेऊया. अशा प्रकारे हे कंटोले स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यांना अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचे आहे. इथे मी काही लसणाच्या पाकळ्या, एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे. लसणाच्या पाकळ्या तुम्ही कापून देखील घेऊ शकतात आणि ठेचून देखील, तर मी इथे ठेचून घेणार आहे किंवा तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल, पण असा क्रश केलेला छान लागतो. आता तेल तापल्यानंतर आपण यामध्ये सर्वात आधी घालणार आहोत 1 चमचे जिरे, 1 चमचे मोहरी. आता हे व्यवस्थित तडतडले की यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे, ज्यामुळे भाजीला एक छान फ्लेवर येतो. आता लसूण टाकून झाला आहे. त्यानंतर आपण इथे हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालणार आहोत. आता कांदा देखील आपल्याला तांबूस रंगापर्यंत, हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा आपला व्यवस्थित थोडा गुलाबी झालेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. तर टोमॅटो देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून टोमॅटो आपलं पूर्णपणे शिजेल. आता बघा, इथे टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर आपण आता इथे काही मसाले घालणार आहोत. इथे मी 1 ते 1.5 चमचे हळद घातली आहे. त्याचप्रमाणे 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गोडा मसाला. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक तिखट करू शकतात. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला अगदीच रफपणा येत नाही, थोडं ग्रेव्हीसारखं होतं आणि भाजीलाही छान चव येते यामुळे. तर यामध्ये आपण हे बारीक कट करून घेतलेले कंटोले मिक्स करणार आहोत. बारीक कापले तुम्ही लांब लांब चीर करून देखील कापू शकतात, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. या पद्धतीने शिजायला जरा कमी वेळ लागतो, म्हणून मी असे कापले आहेत. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे मसाला सगळ्या बाजूला, सगळ्या कंटोल्यांना व्यवस्थित लागेल. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. इथे मी 1 ते 1.5 थोडंच वर टाकलं आहे, चमचे मीठ टाकलं आहे. आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ एकदाच व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल असं पसरवून घ्यायचं, म्हणजे मीठ कमी अधिक लागत नाही भाजीला. आता मीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपण यावर एक ताट ठेवणार आहोत आणि त्या ताटावर थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजी आपली खाली करपत नाही आणि वाफेवर मंद शिजत असते. तर अगदीच 10 मिनिट शिजवल्यानंतर भाजी बघा आपली व्यवस्थित शिजलेली आहे. 10 मिनिटातच शिजते ही भाजी, फक्त व्यवस्थित झाकण ठेवून मिक्स केलेलं पाहिजे. आता आपण यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालणार आहोत. न खाणारे देखील या पद्धतीने जर भाजी बनवली तर कंटोल्यांची भाजी आवडेल.